बेहदची परम महाशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलवर सर्व दर्शकांचे स्वागत आहे. सध्या आपण बापूजींच्या हिंदी यूट्यूब चॅनलवर अपलोड झालेला व्हिडिओ 2026-2027 में क्या होगा भारत में, क्या भारत बचेगा पार्ट 2 फुल पॉडकास्ट ही सिरीज पाहत आहोत. त्यामधील भाग 4 आज आपण पाहणार आहोत, ज्याचे शीर्षक आहे मुक्ती जीवनमुक्तीचे स्टेशन, बेहदच्या आत्म्याचे परम लाईटचे घर. आता अनंत भैया बापूजींना परम शांती म्हणत स्वागत करतात. बापूजी सुद्धा परम शांती म्हणून अभिवादन स्वीकारतात. मागील भागात आपण पाहिले होते की कोरोना आल्यानंतर लोक थोडीशी नास्तिकतेकडून आस्तिकतेकडे आणि थोडीशी अध्यात्माकडे सुद्धा वळलेली होती. पण जसा कोरोना गेला तशी लोक सुद्धा आपल्या मूळ पदावर येऊ लागली. त्यामुळे आता पुढे कंटिन्युएशन करत अनंत भैया बापूजींना विचारतात की हो, धडा तर शिकून गेला कोरोना, परंतु तरीही लोक झोपलेलेच आहेत. आता विनाशाचे ढग दिसत आहेत सर्वत्र. आता या लोकांचे काय होणार बापूजी? बापूजी उत्तर देतात, सूक्ष्मवतनमधील सर्व आत्मे, सर्व ज्योतिषाचार्य, आचार्य, गुरु यांच्याकडून जे काही होणार आहे ते बोलवून घेत आहेत. सूक्ष्मवतनामध्ये चांगले आत्मे बसलेले आहेत ना, ते देखील 1% आहेत. जे सर्व लोक ज्योतिषी किंवा मोठमोठे आचार्य वगैरे आहेत ते आत्मे त्यांच्याद्वारे वधवून घेत आहेत ना, की लोकांनो आता तरी उठा, आत्म्यांनो जागृत व्हा, स्वतःला स्वयंला ओळखा. स्वयं मला ओळखणे म्हणजेच आत्मस्वरूप बनणे. तर आत्म्यामध्ये सर्व काही रेकॉर्डिंग आधीपासूनच पडलेले आहे. आत्म्यावर मात्र या पृथ्वीवर आल्यानंतर सर्व आवरणं चढलेली आहेत. आत्म्यावरची जी आवरणं चढलेली आहेत त्यामध्ये कर्माचा सारा हिशेब आहे. ते योगबलाने आपल्याला नष्ट करायचे आहे. गीतेच्या भगवानांनी काय म्हटलेले आहे की तू मला देह आणि देहसंबंध विसरून आत्मस्वरूप बनून माझे म्हणजे परमात्म्याचे स्मरण कर, तर मी तुझ्या सर्व पापांचा विनाश करून अंतिम क्षणी तुला सर्वोच्च परमधामामध्ये घेऊन जाईन. तर सर्वोच्च परमधाम म्हणजे बेहदच्या कलेचे परमधाम. आता अनंत भैया विचारतात, तर बापूजी चला आता आपण अजून एका दृश्याबद्दल विचार करू की आपण मानले की विनाश होणारच आहे. काही आत्मे जागृत होत आहेत आणि काही आत्मे जागृत होत नाहीत. तर मग पुढे काय होईल? बापूजी म्हणतात, आत्मे तर जागृत होतीलच. अनंत भैया पुढे विचारतात की आत्म्यांची दुनिया काय आहे? बापूजी म्हणतात, जे आत्मे जागृत होतील त्यांचे स्वपरिवर्तन होईल. त्यांचे घर लाईट हाऊस परम लाईटने भरून जाईल ना, तरच ते दुसऱ्यांना मदत करू शकतात. जे आत्मे विनाशकारी होतील किंवा समजा की पूर्ण ब्रह्मांडाचा विनाश झाला तरीसुद्धा मी आधी जे सांगितलेले आहे ना की सूक्ष्मवतनामधील खूप तडफडणारे, कालाग्नीमध्ये जळणारे आत्मे, तसेच परमाणु बॉम्बने लागलेल्या आगीमध्ये जळणारे, दाह होऊन विव्हळणारे आत्मे, असे जे असतील तर या कालाग्नीमध्ये तडफडणाऱ्या आत्म्यांचे शरीर शिल्लक राहणार नाही. सूक्ष्म शरीरात देखील आग लागेल. तर ज्यांचे घर परम लाईट बनले गेलेले आहे ना, परम लाईटने लाईट हाऊस ज्यांचे घर बनलेले आहे त्यांच्या घरात खूप हाय क्वालिटी पॉवर आहे. तर कमीत कमी दुसरे तडफडणारे आत्मे आपले त्यांच्या घरात येतील, ते शांत होतील, तर ते त्या लोकांना परम शांतीच्या व्हायब्रेशन्स देऊ शकतात, लोकांना वाचवू शकतात. मुक्ती जीवनमुक्तीचे घर, त्यांचे घर मुक्ती जीवनमुक्ती देण्याचा अड्डा बनून जाईल. त्यांचे घर परम लाईट हाऊस बनून जाईल. एवढा तर पुरुषार्थ ते करू शकतात ना. स्वतःच्या घराला तरी वाचवू शकतील की नाही? स्वपरिवर्तनाने विश्वपरिवर्तन तर होणारच आहे येणाऱ्या काळात. यावर अनंत भैया बापूजींना प्रश्न विचारतात की लोक तर हा विचार करत आहेत की ते तर आता ज्ञानी असोत की अज्ञानी असोत, विनाश तर भविष्यात होणारच आहे, मग ते तसे पण मरणारच आहेत. बापूजी म्हणतात की नाही, त्यांना वाचवलं जाईल, त्यांना खूप फायदा होणार आहे. जे ज्ञानी आहेत आणि आत्मस्वरूपात स्थित आहेत त्यांच्यामधील आभामंडळ सर्वत्र बदलून जाईल. मी याच्यासाठीच वरदान दिलेले आहे ना. त्यांचे कारण शरीर त्यामुळे बदलून जाईल, कारण त्यांनी स्वपरिवर्तन केलेले आहे ना. सगळ्यात आधी तर त्यांचे घर लाईट हाऊस बनून जाईल. त्यांच्या घरात जे पण कुणी आत्मे
तडफडणारे आत्मे येतील त्यांना परमशांतीची जाणीव होईल आणि जे त्यांचे स्मरण करतील, जे त्यांचे दुश्मनसुद्धा असतील तरी पण त्यांना परमशांतीची अनुभूती होईल. समजा एखादा दुश्मन आहे आणि तो परमशांतीवाल्या आत्म्याचं स्मरण करतो, त्याच्याबद्दल संकल्प करतो, तर त्या क्रियेची प्रतिक्रिया म्हणून परमशांतीचा संकल्प त्या आत्म्याला परत जाईल. परत जाताना तो परमशांती घेऊन जाईल ना. तर दुश्मन देखील मित्र बनतील. चहूबाजूला शांती पसरवण्याचे काम ते करतील. दुश्मनाला सुद्धा वाटेल की मला याचे स्मरण केल्यावर परमशांती मिळत आहे. दुश्मन देखील मित्र बनतील. हळूहळू त्याचे घर लाईट हाऊस बनून जाईल. तर हळूहळू सर्वजण त्याच्या घरी येऊन बसतील. सगळे व्यक्तमधून अव्यक्त बनून आत्मस्वरूप बनून वरती उभ्या असलेल्या दिव्य विमानात जाऊन बसतील. आपण 3D ते 5D या व्हिडिओमध्ये खूप काही याबद्दल सांगितलेले आहे. आता अनंत भैया या उक्तीला दुजोरा देत म्हणतात, बापूजी काही लोक तर म्हणतात की आता तर नवीन सतयुग सुरू झालेले आहे. बापूजी म्हणतात, अरे सतयुग कुठले? इथे धरतीवर ना धरती राहणार आहे, ना ब्रह्मांड राहणार आहे, ना महाब्रह्मांड राहणार. समस्त मल्टीवर्स आपण बदलून टाकणार आहोत ना. बघा, जेव्हा महाकाल प्रलयामध्ये महाशिव महाकाल बनून अनंत कोटी ब्रह्मांडांना त्यांच्या रोमरोमामध्ये सामावून घेत असतात, तर ब्रह्मांड शिल्लक राहत नाही ना अशा वेळेला. अशा प्रकारे जेव्हा परम महाब्रह्मांड देखील विलीन होत असते, तेव्हा महाब्रह्मांड देखील राहत नाही. तसेच मल्टीवर्स देखील विलीन होत असते. संपूर्ण मल्टीवर्सचे विसर्जन होत असते. सृजन विसर्जन होतच असते. प्रतिपल अनंत अनंत ब्रह्मांड बनतात आणि बिघडतात देखील. हे आपल्या शास्त्रातील वाक्य आहे ना. अनंत भैया पुढे म्हणतात, परंतु बापूजी आपण ही जी परिवर्तनाबद्दल चर्चा केलेली आहे, ही तर खूप मोठ्या पातळीवरची गोष्ट आहे. कारण आजपर्यंत धरतीवर असे कधीही घडलेले नाही आणि आत्ताचे कलियुग सुद्धा संपलेले नाही. त्यामुळे नवीन सतयुग कसे काय सुरू होईल? बापूजी म्हणतात की सतयुग, त्रेता, द्वापर, कलियुग हे चक्र तर चालूच राहते ना. ब्रह्मांडाचे आयुष्य ब्रह्मदेवांच्या 100 वर्षांच्या इतके म्हणजे किती होतात बघा बरं. ब्रह्मांडाच्या आयुष्याचे 3110 खरब वर्ष होतात. त्यामध्ये सृजन विसर्जन चालूच राहते. अनंत भैया म्हणतात, हो, 43,20,000 वर्ष मोजलीत तर हे चक्र किती वेळेला फिरले गेलेले असेल हे आपण सुद्धा विचार करू शकत नाही. बापूजी अधिक माहिती देताना म्हणतात की सतयुग, त्रेता, द्वापर, कलियुगाची एकूण 43,20,000 वर्ष आहेत. तर सतयुग, त्रेता, द्वापर, कलियुग किती वेळेला फिरलेले असेल? अनंत भैया म्हणतात, काय माहिती किती वेळेला फिरलेले असेल? बापूजी म्हणतात, ब्रह्मदेवांच्या एका दिवसात 1000 वेळेला 4 युग फिरत असतात. 71 युगांतरामध्ये 1 मन्वंतर होत असते आणि 14 मन्वंतरामध्ये कल्पप्रलय होत असतो. तेव्हा ब्रह्माचा 1 दिवस होत असतो ना. तर असे महाकल्पप्रलय, महाकाल प्रलय हे सर्व असेच चालू राहते. शास्त्रांमध्ये तर याच गोष्टी लिहिलेल्या आहेत. अनंत भैया म्हणतात, म्हणूनच लोकांच्या डोक्यात हा विचार येतो की आता नवीन सतयुग सुरू होईल. बापूजी म्हणतात, आपले बेहदचे ज्ञान हे एकदम नवीन ज्ञान आहे. नवीन दुनियेसाठी, मल्टीवर्सच्या परिवर्तनासाठी मल्टीवर्सचे ज्ञान पाहिजे ना. अनंत भैया म्हणतात, हो बापूजी, ही गोष्ट तर एकदम बरोबर आहे. बापूजी म्हणतात, ब्रह्मांडाचे परिवर्तन होत असते तर ब्रह्मांडाचे ज्ञान पाहिजे, ब्रह्मज्ञान पाहिजे ना. महाब्रह्मांडाचे परिवर्तन करायचे असेल तर महाब्रह्मज्ञान पाहिजे. याने गॅलेक्सीचे परिवर्तन होईल. या उलट जर युनिवर्सचे परिवर्तन करायचे असेल तर त्याच्यासाठी परम महाब्रह्मज्ञान पाहिजे ना. आणि याच्याही पुढे जाऊन बेहदच्या कलेच्या महाब्रह्मांडामध्ये जाण्यासाठी बेहदचे परम महाब्रह्मज्ञान पाहिजे ना. हे ज्ञान झाल्यानंतर हळूहळू आत्मे जागृत होतील. जेवढे आत्म्यामध्ये ज्ञान येईल तेवढी त्या आत्म्यामधली पावर वाढेल. अनंत भैया पुढे बापूजींना म्हणतात की बापूजी, आज प्रॉब्लेम असा आहे, मनुष्याला आपण स्वतः आत्मा आहोत म्हणजेच आत्मस्वरूपाचे देखील ज्ञान नाही, तसेच ब्रह्मांडाचे ज्ञान नाही आणि त्यापुढील देखील ज्ञान नाही. बापूजी म्हणतात,
जास्त करून ते नास्तिक बनले गेलेले आहेत ना. जास्त करून ते आत्म्याला मानतच नाहीत की परमात्म्याला देखील मानत नाहीत, कारण ते नास्तिक आहेत. ते सर्वजण जागृत होतील जेव्हा ते विनाश बघतील, जेव्हा काल अग्नीमध्ये लोकांना जळताना बघतील, त्यावेळेला ते सुधारतील. अनंत भैया मात्र म्हणतात की त्यावेळेस त्यांच्याकडे तिथे काय असेल? तेव्हा ना त्यांच्याकडे वेळ असेल आणि ना त्यांच्याकडे ज्ञानसुद्धा आहे बापूजी. बापूजी यावर म्हणतात की तुम्ही हा विचार करा की महाकाल अग्नी कसा असतो आणि तो सुद्धा 100 कलेचा महाकाल अग्नी कसा असेल. आता हळूहळू असे वायुमंडळ बनलेले आहे जे आजपर्यंत तर लोक हा विचार देखील करत नव्हते. आता चहूबाजूला विनाश आणि केवळ विनाशाचेच वायुमंडळ बनलेले आहे. म्हणून मला आत्मविश्वास आहे की जेव्हा लोक हे बघतील, विचार करतील आणि आत्मस्वरूप बनतील, स्वतःला ओळखतील, परमशांतीने कमीत कमी स्वपरिवर्तन तरी करतील. स्वपरिवर्तन झाल्यानंतर त्यांचे घर लाईट हाऊस बनवतील आणि कमीत कमी लोकांना तरी वाचवतील. अशा 100 जणांच्यापैकी एक जरी बेहदचा परमात्मा बनून त्याने बेहदचे ज्ञान घेतले आणि आत्मस्वरूप झाला, तर एकाचे घर तरी निदान लाईट हाऊस बनेल आणि तिथे 100 लोक येतील. कमीत कमी त्यांना तरी हेल्पलाईन मिळेलच ना. अनंत भाई आता विषयाला पुढे नेत म्हणतात की बापूजी, याआधी आपला एक 4 मिनिटांचा व्हिडिओ आला होता, त्यामध्ये तुम्ही सांगितले होते की गुजरातच्या खालचा भाग. बापूजी म्हणतात की हो, मी सांगितलंय की सुरतपासून पूर्ण दक्षिण भारत पाण्याखाली जाणार आहे. अनंत भाई पुढे विचारतात, बापूजी सुनामी आल्यावर या घटना घडणार आहेत का? बापूजी म्हणतात की हो, सुनामीमध्ये तिथे 1 किलोमीटर उंचीच्या लाटा उसळतील. अनंत भाई पुढे विचारतात, पण बापूजी या भाकितावरून लोक पळवाट काढू इच्छित आहेत. त्यांचं म्हणणं आहे की मग आम्ही गुजरातमध्ये शिफ्ट होऊ. पण तसं पाहिलं तर कुठेही गेलात तरीही निसर्गाचा प्रकोप आपल्याला सोसावाच लागेल, हे मात्र मनुष्य जाणून घेत नाहीये. बापूजी म्हणतात हो, अल्टिमेटली कुठेही गेलात तरीही काही काळानंतर शेवटी स्थूलमधील काहीच वाचणार नाही. मग ते ब्रह्मांड असो, महाब्रह्मांड असो, सर्व काही लाईट हाऊसमध्येच परिणत होणार आहे. अनंत भाई पुढे म्हणतात की समजा कुणी अवकाशात गेले तर तिथेही या सर्व घटना घडतील का? बापूजी म्हणतात की हा कालाग्नी पूर्ण मल्टिवर्समधील ब्रह्मांड, महाब्रह्मांड, परम महाब्रह्मांड, मल्टिवर्स सगळीचकडे व्याप्त होणार आहे ना. यावर अनंत भैया म्हणतात की ब्लॅक होल तर प्रत्येक ठिकाणी अस्तित्वात आहे ना. गॅलेक्सी पण ब्लॅक होल होतच असतील. ब्लॅक होलबद्दल अधिक माहिती देताना बापूजी म्हणतात की ब्लॅक होल म्हणजे परमधाम आहे. आपण ब्लॅक होल या विषयावर पण व्हिडिओ यापूर्वी केलेला आहेच. तसेच सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल या विषयावर सुद्धा आपण चर्चा केलेली आहे. हा महापरमधाम आहे जो आपल्या गॅलेक्सीच्या मधोमध स्थित आहे. अनंत भाई यावर प्रश्न विचारतात की हे विज्ञानवाले पण म्हणतात ना की आपला जो सोलर सिस्टम आहे किंवा आपले पूर्ण युनिवर्स शेवटी एक दिवस हे सर्व ब्लॅक होलमध्येच सामावून जाणार आहे. आपली पूर्ण गॅलेक्सी त्यामध्येच सामावून जाणार आहे. याला कुणीही थांबवू शकत नाही. पण त्याचा काळ हा ब्रह्मदेवांचा इतका विशाल समय आहे. या सत्याला विज्ञान पण नाकारत नाहीये. मग पृथ्वीवर पण काही अमरलोक नाही, हा सर्वच मृत्यूलोक आहे ना. बापूजी यावर म्हणतात की हा मृत्यूलोक आहे, परमधाम अमरलोक आहे ना. तर मग अंतसमयी बेहदचे आत्मे उंचच उंच परमधामामध्ये निघून जातात. हे उंचच उंच परमधाम पण वेगवेगळे आहेत ना. अशाप्रमाणे लोक हळूहळू जागे होतील. बापूजी म्हणतात की मला याचा पूर्ण विश्वास आहे की एक दिवस लोक नक्कीच जागे होतील. आतापर्यंत आपण खूपसे व्हिडिओ या सर्वांच्या ज्ञानासाठी बनवले आहेत. सगळे खूप व्हिडिओज आहेत. आता समय सगळ्यांचा शिक्षक बनणार आहे. समयानुसारच सर्वजण यापुढे जागे होतील आणि सर्व काही हळूहळू बदलेल. लोकसुद्धा स्वतःला बदलतील असा मला पूर्ण विश्वास आहे, असं बापूजी म्हणतात. ते पुढे म्हणतात की तुम्हाला अजून काही विचारायचे असल्यास विचारा. यावर हसत अनंतभाई म्हणतात की विचारायचे तर असतेच बापूजी, कारण जेव्हा पहिला व्हिडिओ बनवला तेव्हापासून नेहमीच असे वाटते की प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी अपूर्णता आहेच, ज्याला नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण करायचे आहे. बरं,
या पॉझिटिव्ह परिवर्तनाबद्दल जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपले मन मानायला तयार होत नाही की असे कसे होऊ शकेल. म्हणजेच आता जेव्हा विनाश आपल्या डोळ्यांसमोर दिसतोय तेव्हा सुद्धा शंका येते की हे युद्ध आता कसे काय थांबवता येईल. हे सर्व थांबवण्यासाठी सर्वांना जोरदार पुरुषार्थ करावा लागेल. बापूजी म्हणतात की हो, हे युद्ध आता जरी अशक्यप्राय वाटत असलं तरीसुद्धा थांबवता येईल, पण त्यासाठी परमशांतीच्या लहरी जोरदार सर्वत्र पसरवाव्या लागतील. अनंतभाई म्हणतात, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे आणि कमेंट्समध्ये पण तो सारखा विचारला जातो की आता धरतीचा किती काळ शिल्लक आहे. बापूजी म्हणतात की खरंच आता धरतीचा काहीच समय शिल्लक नाही. आपण हे आधीच एका भागामध्ये सांगून ठेवलेले आहेच ना. बापूजी आता परमशांती म्हणत या भागाची सांगता करतात. अनंतभाई सुद्धा परमशांती म्हणत बापूजींचे आभार मानतात. श्रोते हो, आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा हा भाग, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा, छान छान कमेंट्स करा. तसेच नवीन येणारे जे दर्शक आहेत त्यांच्यासाठी कमेंट्समध्ये दिशादर्शक असे काही कमेंट करा. तसेच बापूजींचे मराठी आणि हिंदी यूट्यूब चॅनल अधिक माहितीसाठी जरूर सबस्क्राईब करा. यावरील सर्व व्हिडिओ भराभर पाहून तुम्ही सुद्धा ज्ञानाने समृद्ध व्हा. बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे. Join us daily for our morning live meditation, Monday to Saturday, 5:30 to 6:30 a.m. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की परम शांति सो